गावचा असा ठराव झालेला आहे आमचा का बाबा सगळं गाव गुढीपाडवा साजरा करणार नाही. प्रशासनाचा निषेध म्हणून व सरकारचा कलेक्टरने दिलेल्या दमाचा निषेध करीत होता करत आहे. बरं, तर तुमचं काय मत आहे, काय बोला. आमचं मत म्हणजे आमच्या कुठल्याही जे पत्र दिलं होतं त्याच्या कुठल्याही पद्धतीची यांनी पूर्तता केली नाही. जी मोजणी झाली ती आम्हाला संशयास्पद आज वाटते आणि कुठल्याही पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं. काय नव्हतं, काल त्यांनी एकाएकी जवळजवळ 150 पोलीस आणले आणि पोलीस बंदोबस्त या ठिकाणी काम चालू केलं. मला काय म्हणायचं, आम्ही कुठल्याही पद्धतीची दंगलबाजी करणे उपोषणाच्या मार्गानं आम्ही आमचं या ठिकाणी उपोषण करीत होतो आणि तहसीलदारांनी येऊन आम्हाला इथं पत्र दिलं. पण पत्र आम्हाला नुसतं फसवेगिरीचं काम वाटतंय. म्हणजे याच्यात यांनी ज्या पद्धतीनं जे पूर्वीचं काम होतं तशाच पद्धतीनं यांनी आज हे काम धरलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला काही महत्त्वच नाही ना हो. मला काय म्हणायचे, आज ग्रामसभा मोठी का कलेक्टर मोठं हेच कळत नाही आम्हाला. तुमच्या जागेवर जरी ही जागा तुमची असली, आमच्या पिढ्यानपिढ्या पूर्वपारपासून आमची जनावरं गायगुजी इथं सरत होती. आज ते पहा तिथं लिफ्ट फुटलं आहे, तिथं 12 तास ते लिफ्ट चालले, ते जवळजवळ 1.5 महिना चालले, त्याचं पाणीसुद्धा हे बसून देते नाही. शेतकरी तो आत्महत्या केल्याशिवाय राहीन का तो? हां, म्हणजे अशा पद्धतीनं यांचं हे काम दडगुलशाहीनं चाललंय बुवा. हे बघा, काय करायचं नाही तर आम्ही आहे ना आता नदीत आत्महत्या करू अशा पद्धतीनं आमचं ठरलंय. आता काय करायचं ते बघा. म्हणजे तुम्हाला वाटतंय न्याय मिळणार नाही ना, दिसतच नाही आम्हाला. तुम्हाला उपोषणची सांगता करावी प्रशासनाने सांगितलं आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रशासनाचा माणूस न आता डायरेक्ट पोलीस उभे केले. पोलीस म्हणजे डायरेक्ट पोलीस आणलं आणि विविध पदाधिकारी त्यांचा अधिकारी या ठिकाणी आलं. आम्ही पण सगळ्या गावकऱ्यांनी त्या सरपंचाला सांगितलं की बाबा थांबा जरा, आपण पाहू काय म्हणते. त्यांनी पत्र दिलं पण पत्रातही यांनी फसवेगिरी केली ना आम्हाला आज. म्हणजे एकंदर सगळं बनावबनीचं काम दिसतंय. हे सगळं दडपशाहीचं कामकाज चालू आहे. आता हे कलेक्टर साहेबांनी जे काही नियोजन लावले हे सगळं दडपशाहीचं कार्यक्रम चालू आहे. आम्ही त्याचा खूप मोठा निषेध करतो आणि ह्या गोष्टी ह्या निमित्ताने आम्ही आत्मदहनाचा विचार आहे म्हणजे आहे बोला. गावचा सदर प्रकल्पाला काही विरोध नाही, परंतु इथल्या घेतलेल्या कंपनीला गावचा विरोध आहे. कारण गावाने आम्ही ग्रामसभेचा अधिकार वापरून 2 हेक्टर जागा त्यांना दिली, परंतु यांनी संपूर्ण 12 हेक्टरमध्ये अतिक्रमण केलं. आम्हाला ज्या वेळेला इथं तहसीलदार साहेब आले त्यांनी सांगितलं काम बंद होईल, तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय काम चालू होणार नाही. परंतु काल यांनी आदेश काढला, नोटीस काढली, 3 गाड्या त्यांनी पाठवल्या, 100-150 पोलीस पाठवलं. काय गावाला काय तिकडे जेलमध्ये टाकायचं का? दुसरी गोष्ट अशी, तुम्ही जी गोष्ट ग्रामसभेमध्ये होती ती गोष्ट अंमलात का आणती नाही? तुम्हाला कलेक्टरचा दबाव आहे का मुख्यमंत्र्याचा दबाव आहे का आम्हाला काय माहीत नाही. मग तुम्हाला जर गाव नकाशाहून काढून टाकायचं आहे का? जर त्या ग्रामसभेला जर काही किंमत नसेल तर त्या गावाला काय किंमत राहणार? तुम्हीच अधिकार दिलेला आहे ना त्या ग्रामसभेला, मग त्या ग्रामसभेलाच अधिकार नाही याचा अर्थ होतो काय? तुम्ही ग्रामसभेला मानती नाही, तुम्ही कोर्टाला मानती नाही, मग आदेश तुम्ही कोणाचा मानता? म्हणजे तुम्हाला नकाशावरून हे चांडवली खुर्द गाव काढून टाकायचं आहे का? माझा त्यांना प्रश्न आहे, त्या शब्दाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आणि तहसीलदार साहेब येतात, प्रांत्यांना प्रमोट करतात का इथून पुढं हे काम बंद होईल, तुम्हाला ग्रामस्थांना विचारात घेतल्याशिवाय इथून पुढं कोणतंही काम होणार नाही. आता आमच्या गावाने एक 10-15 दिवस मौन पाळलं, चला आज येतील उद्या येतील चर्चेला, पण कोणताही अधिकारी आला नाही. आता आम्ही ठरवलंय एकतर त्या घोड नदीच्या बांधाऱ्याहून आत्मदहन करायचं, नाही तर दुसरी गोष्ट स्वतःला पिटून घ्यायचं. एवढंच आमच्या पुढं प्रश्न राहिलेला आहे. आता सगळ्या प्रश्नाची उत्तर अनुत्तरात आहे, त्यामुळे काय त्या बोलण्याला अर्थ नाही आहे. कारण सरकार आहे ना, सरकारचा आहे ना मी तीव्र निषेध करतो. आणि कलेक्टर